मी प्रियंका. शंखनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अमरावतीवरून नोकरीसाठी पुण्यात आलेल्या 9 जणांना पुण्यात डंपरने चिरडले. पुण्यात काम शोधण्यासाठी आले. डोक्यावर छत नाही, खिशात पैसे नाही, त्यामुळे रात्र फुटपाथवर काढण्याचा विचार केला, पण भरधाव वेगाने आलेल्या डंपरने 9 जणांना चिरडले. यामध्ये 3 चिमुकल्या बाळांचा मृत्यू झाला. पोलिसांनी तत्काळ चालकाला बेड्या ठोकल्यात. सदर घटनेची चौकशी सुरू आहे. चालक त्याचा डंपरमधील माल खाली करून तो परत येत असताना केसनल फाट्यावरती त्याला गाडी कंट्रोल झाली नाही आणि मग रस्त्याच्या कडेला फुटपाथ आणि फुटपाथच्या पलीकडे काय ग्राउंड मध्ये झोपलेले लोक आहेत यांच्या अंगावरून गाडी गेली. याच्यामध्ये 3 लोक मयत झाले आणि 6 लोक जखमी आहेत. डंपर चालकाला पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतलं, त्याची मेडिकल केली आणि त्याला आता अटक सुद्धा केली. खरं तर खरंच गंभीर अपघात आहे आणि याच्यामध्ये पोलिसांनी योग्य त्या कलमान्वये गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपास करतोय. याच्याबद्दलची आम्ही मेडिकल टेस्ट केलेले, रिपोर्ट आल्यानंतर कन्फर्म कळवलं जाईल. मी हे बाहेरून आले होते नांदगाव या ठिकाणावर आणि मग ते कालच आले होते आणि त्या दिवशी निवाऱ्यासाठी तिथे फुटपाथवर झोपले होते आणि ते सर्व कुटुंबीय होते आणि त्या दरम्यान हा रात्री साधारण 1च्या दरम्यान अपघात झाला. निश्चितच आता डंपर चालकाविरुद्ध तर गुन्हा दाखल केलेला आहे. हा ड्रायव्हर आहे, साधारण 26 वर्षाचा समय आणि तो गेले अनेक दिवस डंपर चालवतोय. परंतु याच्यामध्ये आणखीन काही नेग्लिजन्स आहे का जो असू शकतो, तर तसं असेल तर पोलीस निश्चित योग्य ती कारवाई करतील. रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार किशोर मोरे यांच्या मुलाच्या लग्नानिमित्त वधूवरांना शुभेच्छा देत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी वरातीत ठेका धरला. तर दुसरीकडे विधानसभेतील उंबाठा गटाचे त्यांचे प्रतिस्पर्धी बाळ माने यांचा मुलगा आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांची मुलगी यांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाला देखील हजेरी लावली. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर रविवारी ते रत्नागिरीत आले. यावेळी त्यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीतून वेळात वेळ काढत उदय सामंत यांनी राजकीय प्रगल्भता दाखवत या दोन्ही कार्यक्रमांना हजेरी लावली. एकीकडे संपूर्ण राज्यात थंडीचा कडाका वाढलेला असताना या थंडीचा आनंद प्रत्येक जण घेत असतो. मात्र या कडाक्याच्या थंडीत आपल्या शेतीतील पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची तारेवरची कसरत सुरू असून रात्री होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे संपूर्ण रात्र जागून काढण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. अस्मानी आणि सुलतानी अशा दोन्ही संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र सध्याच्या कडाक्याच्या थंडीत पिकांना पाणी देण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. धुळे जिल्ह्यात एकीकडे तापमान 4 अंशावर आलेले असताना दुसरीकडे या थंडीचा सर्वसामान्य नागरिक आनंद घेत आहे. मात्र रात्री होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे शेतीला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना संपूर्ण रात्र शेतात जागून काढावी लागत आहे. आमचा विचार करून दिवसा किमान 8 तास तरी वीज पुरवठा करावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त होत असून राज्य सरकारने याची दखल घ्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सकाळी दिवसभर मध्ये फक्त कमीत कमी मी इतका परेशान झालो तिकडं लाईट चालू करायचो, इकडे येताना परत जायची, असं कमीत कमी दिवसभर हेच नाटक चालू राहिलं आणि मध्येच लाईट चालली गेली. अजून 1.5 तास आली नाही. आता रात्री पाळी आहे, रात्री 11 वाजता लाईट आली. 11ला बी आली पण लाईट बरोबर चालत नाही. माझे वय 65 आहे तरी मला यावं लागतं भरण्यासाठी आणि इथं एकदम म्हणजे फारच जनावरं अमुक ढमुक काही ना काही असतातच. इथं एकटं यायला फार कुणाला तरी आणावं लागतं सोबत तरच, नाही तर मग कसं आहे एवढं मागायचं पडलेलं फार नुकसानकारकच आहे सर्व. मग काय तुमची मागणी एकच आहे की दिवसा लाईट द्यावी, सुरळीत द्यावी आणि 8 घंटा का असे ना पण द्यायला पाहिजे. कारण कसं आहे ज्या कंपन्यांना तुम्ही 24 तास लाईट एकदम पद्धतशीर चालते ते देऊ शकता, शेतकऱ्यांनाच का देऊ शकत नाही तुम्ही 8 घंटे? 11 वाजलेत, 11:30-12 झालेत. आम्ही 10 वाजेपासून शेतात आलेलो आहे आणि आमची रोजची दिनचर्या हीच आहे. आता या 8 दिवसात दिवसाला शेतीची कामं करायची, घरी जायचं, 2 घास खायचे, जेवण करून परत शेतात यायचं आहे आम्हाला. कारण की रात्रीच लाईट येते आणि रात्रीच चालली जाते. लाईट ही दिवसाचं उजेड पडत नाही तेवढ्यात लाईट जाते आणि प्रत्येक शेतकऱ्याचं जीवनमान एवढं खराब झालेलं आहे आता सध्याच्या परिस्थितीत की त्याला काय करावं ते सुद्धा समजत नाही. दिवसात शेतात काम करावं की रात्री पिकांना पाणी द्यावं
ह्याकडे कुठलंही सरकारचं, राज्य सरकारचं असो, कुठल्या नेत्याचं असो, कुठलंही या प्रकारे इथं लक्ष नाही आहे. शेतकरी हा खातोय की मरतोय की जगतोय याच्याकडे कोणाचं एक लक्ष नाही आहे. भारत हा कृषीप्रधान देश असून ह्या देशात शेतकऱ्याचंच जास्त हाल आहे. कारण की एवढे हाल आहेत. आता मागेच पेपरला बातमी होती की आमच्या या बिलाडी, नगाव, न्याडोद या एरियामध्ये बिबट्या आला होता आणि बिबट्या आढळलाही. CCTV कॅमेऱ्यात दिसत्या. बिबट्याने 2 गायींचं नुकसान केलं आहे. त्यानंतर 5-6 बकरेही खाल्लेले आहे. परंतु आज एवढी जबरदस्त दहशत अजून सुद्धा आम्हाला पिकांना पाणी देण्यासाठी रात्री यावंच लागत आहे. आमची एकच मागणी आहे शासनाकडे की आम्हाला शासनाने दिवसा सुरळीत 8 तास का होईना पण मात्र दिवसाला 8 तास सुरळीत वीज पुरवठा द्यावा. कारण की दिवसाला 1 तास सुद्धा व्यवस्थित लाईट चालत नाही. 1 तास सुद्धा नाही. कारण की शेतकऱ्याला एक मनुष्य हा मोटारीजवळ तिथं बसवावा लागतो आणि एक माणूस स्वतः बाऱ्यावर तिथं ठेवावा लागतोय. कारण की लाईट ही 15-15 मिनिटांनी, 20-20 मिनिटांनी ट्रिप मारत राहते. दिवसाला लाईट चालत नाही. म्हणून रात्री यावं. रात्री इथं साप, विंचू, बिबट्या याच्यावरून वर जास्त धाक असतो आणि घरी बायका पोरांना घरी ठेवून आम्हाला शेतात यावंच लागतंय. कारण की कोणाचे लहान मुलं असतात, कोण असतं. आता 50-30 वय असो, 20 वय असो, 25 वय असो, 30 वय असो किंवा 50-60-70 वयाचे म्हातारे सुद्धा या लाईटीसाठी रात्री शेतात काम करायला येत आहे. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांची रत्नागिरीमध्ये जंगी स्वागत केले गेले. उदय सामंत यांची रत्नागिरी शहरात आगमन होताच JCBतून पुष्पवृष्टी करून जंगी स्वागत करण्यात आले. ढोल ताशाचा गजर आणि फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. यावेळी उदय सामंत यांनी सर्व रत्नागिरीकरांना हात दाखवून अभिवादन केले. मारुती मंदिर येथून निघालेली ही भव्य मिरवणूक जयस्तंभापर्यंत मोठ्या उत्साही वातावरणात पार पडली. शिक्षणाचे माहेरघर आणि IT हब अशी ओळख असणाऱ्या पुणे शहरात सायबर चोरट्यांनी धुमाकूळ घातलंय. मागील वर्षभरात सायबर चोरट्यांनी पुणेकरांचे 669 कोटी रुपये पडवले आहेत. या प्रकरणी तब्बल 38,000 पुणेकरांनी तक्रारी दिल्या आहेत. कधी दुप्पट पैसे देण्याचे आमिष, कधी पोलीस कारवाईची भीती, तर कधी सोशल मीडियावर मैत्री करून परदेशातून गिफ्ट पाठवल्याचे सांगत ही फसवणूक केली जाते. याशिवाय शेअर बाजारातील गुंतवणूक आणि टास्कच्या आमिषाने फसवणूक केली जाते. 2025 या दरम्यान 38,000 तक्रारी प्राप्त झालेल्या असून याच्यामध्ये 669 कोटी रुपये फसवणूक झालेली आहे. सायबर पोलीस ठाणे पुणे या ठिकाणी सध्या लेटेस्ट तक्रारी ऑनलाईन डिजिटल फ्रॉड आहेत किंवा टास्क फ्रॉड आहेत, शेअर मार्केट फ्रॉड आहेत, अशा प्रकारचे गुन्हे खूप वाढीस लागलेले आहेत. डिजिटल फ्रॉड मध्ये एखाद्या व्यक्तीला समोरील व्यक्ती हा फोन करतो, व्हॉट्सअप कॉलिंग केलं जातं, ऑडिओ कॉलिंग केलं जातं किंवा व्हिडिओ कॉलिंग केलं जातं. व्हिडिओ कॉलिंग मध्ये समोरील हा व्यक्ती पोलीस आहे असं समोरच्या व्यक्तीला भासवलं जातं आणि यामध्ये त्या व्यक्तीला त्याच्याकडं किंवा त्याचा आधार कार्ड किंवा त्याच्या पॅन कार्डचा वापर झालेला आहे. एखादं पार्सल बाहेरच्या देशामध्ये त्याच्या नावाने एखाद्या कस्टम डिपार्टमेंट मध्ये त्याला पार्सलला डिटेन केलेलं आहे. या अनुषंगाने त्याला घाबरवलं जातं आणि भीती आणि दहशत एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये असते की त्यामध्ये त्याचे मनी लॉन्ड्रिंग मध्ये सुद्धा त्याचे नाव अडकलेलं आहे किंवा एखाद्या मोठ्या केसमध्ये त्याचं नाव अडकलेलं आहे, त्याच्यावर ईडीची रेड होणार आहे, अशा प्रकारची भीती दाखवली जाते. आणि जो विक्टिम असतो म्हणजे जो पीडित व्यक्ती असतो त्या भीतीने समोरील जो खोटा असलेला जो पोलीस आहे त्याच्या भीतीने तो अनेक बँकांमध्ये वेगवेगळे पैसे ट्रान्सफर करतो. आता हे पैसे ट्रान्सफर करताना त्याला सांगितलं जातं की हे मनी लॉन्ड्रिंगच्या केसमध्ये तुझं नाव आलेलं आहे, तुझं आधार कार्ड पॅन कार्ड त्याच्यामध्ये सापडलेलं आहे आणि RBI ते खातं चेक करणार आहे तुझे जे पैसे. त्यामुळे समोरच्या विक्टिमला असं वाटतं की हे पैसे आपण त्यांना चेक करायला दिल्यावर त्यांना परत मिळणार आहे, परंतु तसं नसतं. ते पैसे वेगवेगळ्या बँकेमध्ये फ्रॉडुलंट बँकेमध्ये जातात आणि मग त्यांची ती फसवणूक होते. कॅबिनेट मंत्री तथा राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन रविवारी पहिल्यांदाच जामनेर येथे आले असून त्यांचं शहरात जंगी स्वागत करण्यात आले. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मुंबई व नंतर नागपूर येथे अधिवेशनामध्ये होते. त्यांनी नागपूर येथे कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना जलसंपदा खाते मिळाले असून
त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यासाठी तालुका व शहरात त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर रांगोळी काढण्यात आली होती. रविवारी सायंकाळी त्यांचं आगमन झाल्यानंतर डीजेच्या तालावर नाचत व फटाक्यांच्या आतिषबाजी करत ठिकठिकाणी औक्षण करण्यात आले. नागपूर मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील खामगाव शहरानजीक भरधाव वेगात येणाऱ्या कारचे टायर फुटल्याने कार डिवायडरवर आदळली. त्यामुळे शॉर्ट सर्किट झाल्याने पेट्रोल टँक जळून स्फोट झाला. या घटनेत कार चालकाचा मृत्यू झाला तर 4 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कारमधील सर्व एकाच कुटुंबातील असून कुटुंबीय उज्जैन येथे दर्शन करण्यासाठी जात असल्याची माहिती मिळाली आहे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काड़े आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काड़े आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kadepailshospital.com।